मी बेसिकली जीएसटी कॅडर मधून आलेलो आहे. सेल्स टॅक्स म्हणजे जे ओरिजिनली सेल्स टॅक्स, मग व्हॅट आणि फायनली जीएसटी, तर या विभागांमध्ये माझं जास्त कालावधी गेलेला आहे. आणि नंतर जेव्हा माझं IAS मध्ये इंडक्शन झालं, ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती, त्याच्या मार्फत जे इन सर्व्हिस लोक जे इतर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत असतात त्यांना ठराविक वर्षाच्या सर्व्हिस नंतर आणि तुमची CR चांगली असेल तर त्याच्यानंतर एक संधी दिली जाते की परीक्षा आणि UPSC मार्फत इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामधून माझं IAS मध्ये इंडक्शन झालेलं आहे. IAS मध्ये इंडक्शन झाल्यानंतर मी CO जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर म्हणून काम केलं. तिथं बराचसा कालावधी कोविडच्या पिरियडमध्ये होता, त्यामुळे तिथं बरेचसं चॅलेंजिंग काम होतं कोविडचं सगळे हाताळणी. कारण औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर हा त्यावेळेला सुरुवातीला एकदम हॉट झोन होता, ते मी केलं. त्याच्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगरला MSCDCL ला जॉईंट MD म्हणून काम केलं. तिथेही हेच रेव्हेन्यूचे विषय बऱ्यापैकी हाताळायला मिळायची संधी मिळाली. कारण तिथं सुद्धा मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा ज्याला RCI कन्झ्युमर म्हणतो, म्हणजे रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल कन्झ्युमर, 27 लाख कन्झ्युमर्स होते आणि त्याच्यापैकी फक्त 8 लाख लोक रेग्युलर बिलं भरत होते. एवढा मोठा तफावत होती. तर तिथं जेव्हा मी 1.5 वर्षाच्या कालावधी होतो तिथं आम्ही 8 लाखापासून 17 लाखापर्यंत पोहोचू शकलो. आम्ही तिथेही पूर्ण 100% नाही अचीव्ह करायला झालं, परंतु 8 लाखापासून 17 लाखापर्यंत ही एक मोठी अचीवमेंट होती की आमचं जे रेग्युलर पेमेंट इलेक्ट्रिसिटीचं भरण्याची लोकांमध्ये जे एक हे झाले, त्याच्यासाठी बऱ्याच योजना कराव्या लागल्या, बरेच एफर्ट्स घ्यावे लागले, काही टफ डिसिजनही घ्यावे लागले. तर हे सगळ्या सर्व्हिसचा पार्ट असतो, तो आम्ही त्यावेळेला केला. त्याच्यानंतर मी MD म्हणून MAIDC ला कृषी उद्योगला होतो. त्या कृषी उद्योग मध्ये पण आम्ही काही IT इनिशिएटिव्ह केले होते, ज्याच्यासाठी आम्हाला स्कॉच अवॉर्ड मिळालं. प्लस कॉर्पोरेशन हे नेहमीच प्रॉफिटेबल होतं, परंतु प्रॉफिटचं पर्सेंटेज एकदम कमी होतं. तर आमच्या काळामध्ये जे 7 कोटीचं प्रॉफिट होतं ते ऑलमोस्ट 35 आणि 45 कोटी इथपर्यंत प्रॉफिटेबिलिटी वाढली. त्याच्यासाठी पण आम्हाला असेच काही निर्णय घ्यावे लागले की जे तुमचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कशी इम्प्रुव्हमेंट करता येईल. तुमचे जे, कारण शेवटी तो बिझनेस आहे, तर बिझनेसमध्ये आपण क्रेडिट देत असतो, बिझनेसमध्ये आपण क्रेडिट घेत असतो. या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅनेज केला, फायनान्सेस व्यवस्थित मॅनेज केले आणि त्याचा रिझल्ट आम्हाला प्रॉफिटेबिलिटीमध्ये चांगला दिसला की आमची प्रॉफिटेबिलिटी ऑलमोस्ट 5 टाइम्स वाढली. तर तसंच मला इथेही दिसतंय की इथेही फायनान्शियल डिसिजन्स घेण्याची खूप आवश्यकता आहे. पण एकच आहे की याच्यासाठी मला आपला पण, जनतेचा पण आणि लोकप्रतिनिधींचा पण सपोर्टची आवश्यकता राहणार आहे. कारण बऱ्याचदा कसं होतं की काही टफ डिसिजन घ्यायचे म्हणलं की कधी लोकांकडून त्याचा विरोध होतो, कधी लोकप्रतिनिधींकडून विरोध होतो आणि मग शासन स्तरावरती जाऊन या गोष्टी थांबल्या तर मग ह्याच्यातून मार्ग निघत नाही. इथे कसं होतं, MAIDC ला किंवा याला आम्हाला असा विरोध फार पैशाचा झाला नाही, कारण आमच्या इंटरनल गोष्टी होत्या, फायनान्सेसशी रिलेटेड होत्या, बिझनेसशी रिलेटेड होत्या, इंडिपेंडेंटली आम्ही निर्णय घेऊ शकत होतो. परंतु इथं हे सगळं करण्यासाठी आपल्याला या लोकांचा सुद्धा सहकार्य, सपोर्ट, या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर याच्यासाठी आपणही एक पॉझिटिव्ह हे करावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, पत्रकारांना माझं हे नेहमीच सांगणं असतं की खबर चटपटीत करायची असेल तर ती बऱ्याचदा निगेटिव्ह खबरच असते. पॉझिटिव्ह खबर द्यायची असेल तर मग तुम्हाला थोडीशी त्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. तर जी पत्रकारितेचा एक जो गाभा आहे तो असा असला पाहिजे की याच्यातून आपण एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकू. बऱ्याचदा कसं होतं, लोकांना वाचायला ज्या आवडतात आणि ज्या विकल्या जातात या गोष्टींवरती आपला फोकस थोडासा जास्त असतो. तर माझी आपल्या सगळ्यांना हीच रिक्वेस्ट राहील की जी दुसरी बाजू आहे तीही आपण तेवढ्याच पद्धतीने मांडली पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज येताना एखादीच बाजू मांडली जाते, तर याच्या संदर्भात प्रशासनाची पण काही बाजू आहे किंवा इतरही काही गोष्टी आहेत, तर तो एक बॅलन्स आपण साधावा हीच माझी आपल्याला विनंती राहील.